हिंगोलीमध्ये खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचं समोर आलंय। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीतही बंद पाळण्यात आलाय। एसटी बसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतोय। मात्र संधी साधू खासगी वाहन चालक प्रवाशांची मोठी आर्थिक लूट करतायत। बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, त्यामुळे संपूर्ण हिंगोली शहरामध्ये जे आहे ते बंद पुकारण्यात आला आहे आणि सुरक्षा दृष्टिकोनातून बस सेवा जी आहे तर बंद ठेवण्यात आली आहे। आपण बघतोय, आपण बसस्थानक परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जे आहे तर प्रवाशांचे लोंढे आहेत हे खाजगी वाहनांच्या दिशेने येत आहेत। हे संपूर्ण प्रवासी आहेत आणि आता या प्रवाशांना बस न मिळाल्यामुळे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। सकाळपासून या ठिकाणी जे आहे ते प्रवासी आलेले आहेत, मात्र अचानक बस सेवा बंद झाली आणि त्यांची पावले जे आहे ते आता खाजगी वाहनाकडे वळले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, ते छोटंसं बाळ घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। दादा, मला सांगा, तुम्ही कुठून आलात, कुठे जायचं तुम्हाला? मी पळशीवरून आलेलो आहे। मला हिंगोलीला आपलं नांदेडला जायचं आहे काही कामानिमित्त। ते छोटा बाळ घेऊन आलेलो आहे सोबत। आता आज वाहनं बंद आहे, बस सेवा बंद आहे, मग कसं जायचं आता? खाजगी वाहनाचा काहीतरी उपयोग करून जावा लागेल समोर। नक्कीच, तर अशा प्रवाशाच्या भावना आहेत। अजून काही प्रवासी आहेत। सर, मला सांगा, तुम्ही सकाळी ज्या ठिकाणी आलात, कुठून आलात, त्या ठिकाणी उतरलात, जायचंय कुठं? सर, मी नांदेडहून आलो होतो लग्नासाठी। मला चिखलीला जायचं होतं। त्यांनी जर नांदेडहून बस सोडलीच नसती तर आम्ही आलो नसतो। त्यांनी आम्हाला अर्धवट इथं सोडून टाकलं हिंगोलीमध्ये। धड इकडे जाता येणं, नांदेडला जाता येणं, धड लग्नाच्या गावी पण जाता येत नाही। त्यामुळे आमची परिस्थिती अशी झाली की घर का ना घाट का, आम्ही काय करावं आता? हिंगोली असेल, वसमत असेल, कळमुरी असेल, या तिन्ही आगारामधून जे आहे तर ह्या बस सेवा बंद आहे। आता नेमकं प्रवाशांची लूट कशी थांबणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।